या व्हिडिओमध्ये आपण 53 एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ओके, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ओके, सो लेट अस सी. देअर इज अ डॅश डॅश ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. तर डॅश डॅश ऑफ लॉयन्स म्हणजे इथं काय दिलं आहे, कलेक्टिव्ह नाउन्स, म्हणजे काही कलेक्टिव्ह नाउन जे पर्टिक्युलर ॲनिमल्स किंवा बर्ड्स सोबतच वापरले जातात. फॉर एक्झाम्पल हर्ड ऑफ. आता हर्ड ऑफ काऊज असतं, हर्ड ऑफ बफेलोज असतं, हर्ड ऑफ गोट्स असतं, पण हर्ड ऑफ लॉयन्स कधीच नसतं. त्यामुळं हे चुकीचं ऑप्शन. दुसरं आहे फ्लॉक. आता हे सगळे काय आहेत, कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. फ्लॉक ऑफ काय असतं, फ्लॉक ऑफ बर्ड्स असतं, फ्लॉक ऑफ शीप असतं, फ्लॉक ऑफ पिजन्स असतं, पण फ्लॉक ऑफ लॉयन्स कधीच नसतं. ओके, म्हणजे हे आपले कलेक्टिव्ह नाऊन आहे, जे सुटेबल नाऊन कलेक्टिव्ह आपण वापरतो. जसं की पक्ष्यांचा थवा, तसंच इथं आहे. मराठीमध्ये जसं आहे तसं इंग्लिशमध्ये पण आहे. आता बँड ऑफ म्युझिशियन असतं. ओके, बँड ऑफ म्युझिशियन, बँड ऑफ गोरिलाज असं असतं, पण बँड ऑफ लॉयन्स नसतं. मग राहिलं आपलं एकच ऑप्शन, ते म्हणजे प्राईड. प्राईड ऑफ लॉयन्स हा कलेक्टिव्ह नाउन्स फक्त लॉयन्सलाच उपयोगी केला जातो. ओके, सो आवर आन्सर इज प्राईड. प्राईड ऑफ लॉयन्स. ओके, सो देअर इज अ प्राईड ऑफ लॉयन्स रोमिंग इन मिडल ऑफ द फॉरेस्ट. ओके, ठीक आहे, समजलं. थँक्यू.